तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू की आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो तुमच्यासाठी लई स्पेशल होणार आहे. आज मी चाललोय खेतवाडीला. तर तुम्ही खेतवाडीची अजून गणपती बघितलं नसेल ना, तर तुमचा गणपतीचा सण ना अजून अधुराच आहे. तर सध्या तरी आम्ही ना खेतवाडीला जाणार आहे. तर तुम्ही लालबागचा राजा आणि चिंतामणी बघितलं असेल, मग तुम्ही खेतवाडीचे गणपती नाही बघितले ना, तर तुमचा गणपतीचा सण ना अधुराच आहे. पण सध्या तरी मी तिथेच चाललोय. तर तुम्ही अजून पण माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, की अशी गणपतीची व्हिडिओ मी आता डेली आणणार आहे. तर सध्या तरी जाऊया मी खेतवाडीला. तर लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आताशी ना मी आलोय खेतवाडीला. तर खेतवाडीला मला सांगू की ना, तुम्हाला यायचं असेल ना इथे, तर तुम्ही ना सकाळी या. सकाळी ना अजिबात गर्दी असते. सिन्सरी तुम्हाला भेटणार नाही, कारण आहे ना ती सगळी रात्रीची सुरू असतात ऍक्च्युली. तर आता मी जाणार आहे दुसरी किंवा तिसरी क्रॉस ना, का इथे ना असं माहिती आहे का, इकडे तिसरी क्रॉस लाईन आणि चौथी क्रॉस असं आहे. ही गल्ली पण वेगवेगळी असतात. तर आम्ही जाऊया. तर आता मी सध्या चाललोय खेतवाडीचा महाराजा. तर बघूया आपण काय काय होणार आहे आतमध्ये. लेट्स गो. तुम्हाला आता लाईन अजिबातच नाहीये. अजिबात लाईन भेटणार नाही तुम्हाला. तर तुम्ही यायचं तर सकाळी. तर लेट्स गो. आता बघूया आता कुठला गणपती भेटणार आहे आम्हाला. गणपती बाप्पा मोरया.
चल आता चाललोय आता मी खेतवाडीचा लंबोदरला. तर आता बघूया काय काय आम्हाला गणपती लई भारी भारी भेटतात आम्हाला भेटलं तर आम्हाला लई मजा पण येते. तर कसं आहे ना गणपती आहे ना आम्हाला लवकर लवकर भेटत आहेत म्हणून आहे ना आम्हाला जरा भारी वाटते. तर लेट्स गो गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो तुम्हाला हा जो गणपती बघितला तो होता खेतवाडीचा लंबोदर. आता मी चाललोय दुसऱ्या गणपतीचा. तर मित्र ओके ना गणपतीचे ना एवढे लवकर लवकर दर्शन होते ना एवढं भारी वाटतंय ना. आणि मेन तर काय माहिती काय गणपतीची मेन तर गर्दी पण नाही. मेन तर आई गर्दी पण गर्दी तर अजिबातच नाहीये. आई सकाळची वेळ ना अजिबात कोणच नव्हतं का संध्याकाळची वेळ ना गर्दी वाढत जाते कारण ना सगळ्यांची कामं वगैरे सुटल्यावर माणसं येतात राहतात. आता चाललोय आम्ही खेतवाडीचा मोरे. बघा आता खेतवाडीचा मोर्या बघूया आपण. लई भारी वाटते मजा येते काय गणपतीची मूर्ती आहे ना एवढे भारी भारी बनवलेत ना. चल पुढे जाऊ आपण. तर मित्रांनो आता मी चाललोय खेतवाडीचा तांडव. आता तांडव बघायचा आपल्याला. तर ना या टायमाचा तांडव एकदम भारी आहे. तर बघूया लेट्स गो गणपती बाप्पा मोरया.
मित्रांनो मी आता आले मुंबईच्या राजाला. तर हा जो गणपती आहे ना तो 45 फीटाचा आहे. तर तुम्ही गणपती बघा सध्या तरी हा गणपती एवढा भारी बनवला ना. मागच्या टायमाला 31 घेऊन उभा होता, तर आता 2-1 घेऊन असं उभा आहे ना की भारी बनलं एकदम गणपती. थोडेचे गणपती ना एकदम एकूण एक ना गणपती भारी बनले. आणि मेन ना दर्शन एवढे भारी होत आहेत ना, लवकर होत आहेत मेन. आता मी चाललोय काय काय गणपती झाले नाहीत, आता आहे ना काय काय गणपतीमध्ये लाईन जास्त आहे म्हणून मी ना असं गणपती कव्हर नाही केले. तर मित्रांनो आता सध्या तरी सगळे गणपती आपले शूट करून झालेले आहेत. आय मीन तर काय माहिती सकाळची वेळ तुमच्यासाठी मी सांगू, सकाळची वेळ तुमच्यासाठी लई चांगली असणार आहे, कारण की आजची बात गरमी असते. आणि तुम्हाला सांगू जर तुम्ही संध्याकाळी यायचा प्लॅन असेल ना तर संध्याकाळी येऊ नका, कारण संध्याकाळी लई म्हणजे प्रकार गर्दी असते. आणि असं मी इकडची जे माणसं आहेत ना म्हणजे जे आयडीवाले जे असतात ना त्यांना मी विचारलं, ते बोलतात की संध्याकाळची लई गर्दी असते. तरी पाचशेचं तरी बोलायला गेलात ना, हे पास आहे ना तुम्हाला एक पास तुम्हाला 100 रुपये वाढणार, तर एवढा तुम्हाला करावं लागणार तुम्हाला. तर जर तुम्ही ओळखीचा कोण असेल तर तुम्ही लकी आहात. गणपती एक लय भारी आहे, तर तुम्ही काही यायचं असेल ना मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो तुम्हाला, की तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करा की तुम्ही इकडे कसं यायचंय. तर सध्या तरी आम्ही जाऊया खरी. आता एनर्जी लेट हाऊस आले, मी छोटा 8 वाजता आलोय. आणि मेन तर काय की लेट अजिबात गर्दी होते म्हणते लवकर दर्शन झालं. काय तर गणपती लाईन मध्ये लावा लागलं नाही, पण काय नाही तुमच्याकडे मी काही करा तयार आहे. सध्या तरी बाय गणपती बाप्पा मोरया.